मंडळी, मी अवनी व्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आहे गुरुवार, मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार आहे। तर बस मी कुमारिकांना बोलवणार आहे 7। तर त्याची तयारी करते सर्वी। जेवण ना आता तर 7 वाजले आहेत, त्याच्यामुळे मी साफसफाईची तयारी करते। संध्याकाळी येतील सर्व मुली, मी सांगून आली आहे आणि खरेदी करून आली आहे। तर इतके दिवस व्लॉग नव्हते येत कारण की माझ्या इथे पाहुणे आले होते आणि त्याच्यामुळे तर माझा हॉल आहे तो मी जरा रिकामी करते। इथे पण ह्या टेबलावर पण भाजी आणि मी कुमारिकांसाठी ह्या डिश आणल्यात आणि इथे पुस्तकं वगैरे आहेत जे त्यांना देण्यासाठी, आणि फुलं अष्टराची नाही मिळाली तर ही घेऊन आली आहे मी। बाकी इथे पण फळं वगैरे सर्व पसारा पडलाय। अजून माझी आंघोळ नाही, मी साफसफाईच करते आहे, त्याच्यानंतर मला आंघोळ वगैरे करून घट मांडायचं आहे अजून। तर आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अलिबागवरून येण्याचा पण मी व्हिडिओ बनवला नाही कारण की मी तांदूळ आणि गहू वगैरे आईनी जे दिले होते ते घेऊन आली होती। तर बिलकुल पण मला म्हणजे व्लॉगिंग करायला हेच नाही भेटला आणि खूप जड होती ती पिशवी, त्याच्यामुळे आम्ही फक्त कसं तरी घरी येण्याचा प्रयत्न करत होतो। मी व्लॉग वगैरे बनवलाच नाही, बनवायला पाहिजे होता। तर असो, आणि खूप लवकर सकाळ निघालेलो आम्ही। तर आता मी इथे सोफ्यावर वगैरे सर्वी घाण म्हणजे पसारा पडलाय, हंतरुणं पडले आहेत। आज वॉक करायला पण नाही गेली मी, तर आता चला पटापट साफसफाईला लागते। तर इथे मी माझ्या देवीला सजवलं आहे, घट मांडला आहे इथे आता। तर यावेळेस माझ्या हजबंडनी मला हेल्प केली, तर कशी वाटते नक्की सांगा। खूप वेळ लागला सर्व तयारी करायला। इकडे ही दिवाबत्ती झालेली आहे। तर आता फक्त मला पोथी वाचायची आहे, बाकी पूर्ण दिवाबत्ती झालेली आहे माझी। वाजले आहेत 10। हजबंडसाठी उपमा बनवला होता, तर ते नाश्ता करून गेले आहेत कामावर। तर बस आता मला भूक लागली आहे खूप, तर मी इथे माझ्यासाठी हे बॉईल करायला ठेवले रताळे। बाकी तर सर्व साफसफाई तशी झालेली आहे, बस ह्याच्यावरचं सर्व। आणि अष्टराची फुलं भेटलीच ना मला, ही भेटली आहे, फुलांचं काय नाव आहे, सूर्यफूल आहेत का हे। तर इथे पसारा पडलाय, थोडंसं ते आवरायचं आहे। खरं तर मी इथे घट मांडणार होते, पण हजबंड बोले की इथे नको, जिथे तू पहिले केलं होतंस तिथेच कर म्हणून। तर आता हजबंडसाठी जेवण बनवते आणि मी तर ते हे बॉईल करायला ठेवले आहेत स्वीट पोटॅटो, तेच खाणार आहे। रताळीच खाणार आहे। तर बस आता, अरे हो, माझी रांगोळी राहिली आहे दाखवायची। माझी रांगोळी नाही, आमच्या इकडं सर्व बायका जी पद्धतीने करतात, तर तेच मी केलेलं आहे इथे, तर दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने मी हल्दीनी पूर्ण जे उंबरठा आहे ते हे करून घेतलेलं आहे आणि 8 हळदी कुंकवाची टिपके पाडलेत आणि मधीत गॅप वाटत होतं तर मी रांगोळी काढली आहे, पण इतकी काय बरोबर नाही वाटत आहे। तर इथे दिवा लावला आहे आणि इथे घरात एंट्री। तर काल रात्री मी हे चणे बॉईल करायला ठेवले होते, बॉईल बोलते भिजत केलेले। तर हे तरी पण अर्धा किलोचे आहेत, हा पूर्ण टोप भरलाय। तर हे बनवणार आहे मी, छोले आणि पुरी किंवा भटुरे वगैरे बनवणार आहे। तर संध्याकाळी पण, तर वाजले आहेत 2:30
2:30 वाजलेत आणि मी इथे बनवते आहे साबुदाण्याची खिचडी. बटाटा उकडलाय, शेंगदाणे भाजून ठेवले आहेत आणि हे पण भिजवून ठेवले आहे. साबुदाणा सॉफ्ट झालाय बऱ्यापैकी. स्वीट पोटॅटो खाल्ले बॉईल करून आणि परत भूक लागली आहे. 2:30 वाजलेत. तर 4 वाजल्यापासून मी तयारी करणार आहे जेवणाची. जेवण बनवायला स्टार्ट करेन. इथे एकटेच होते हस्बंड जेवायला, तरी पण भांडी इतकी झाली आहेत, ते सर्व क्लीन करून ठेवलंय किचन. तर आता बस बनवते आहे, खिचडी बनवेन. बहिणीला फोन करते, ती पण येणार आहे. ती पण माझ्या सोबतच पूजा करणार आहे. कारण तर माझी आई उपास वगैरे करते, फक्त घट वगैरे मांडत नाही ती. तर माझ्या बहिणीलाही करायचं आहे सर्व, म्हणजे शिकायचं आहे. लग्नाची वय झाली आहे तिची, तर ती बोलते की कसं करतात, काय पद्धती करतात. तर यावर्षी मी पण उपास करणार आहे. तर मी म्हटलं की मी घट वगैरे मांडते, तर माझ्या जोडीला तू पण तुझं गुरुवार कर. तर ती इथे येणार आहे आणि तिने पण कुमारिकांना भेट वगैरे आणली आहे, तर ती देणार आहे भेट आणि आम्ही दोघी मिळून करणार आहोत गुरुवार. खरं तर तिने आईच्या इथेच करायला पाहिजे, पण ती आता इथे येते. आई घट मांडत नाही तर बस आता तिला बोलवते आहे 3 वाजता. कुमारिकांना आम्ही म्हणजे जे आहे भेट देतात, पूजा करतात, जेवण घालतात, ते सर्व आम्ही करणार आहोत. तर इथे टाकलं आहे तेल, ते आहे जिरा आणि ही मिरचीची पेस्ट बनवली आहे मी, ती पण टाकते याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडंसं हे सर्व आहे ना फ्राय करून घेते. गॅस कमीच ठेवलाय मी, कारण तेल मी भरपूर कमी टाकलं. शेंगदाण्याचा कूट केला होता, त्यात मी हे साबुदाणा चांगले कोट करून घेते. आज थोडे वेगळ्या पद्धतीने मी करते. तर आता हे सर्व ना मी ह्या तेलामध्ये असं टाकून देते, कढईमध्ये. तर आता बटाटे पण टाकले आहेत मी आणि हे सर्व आता मिक्स करून घेते. ट्रायपॉडने आणले, तर मी आता कॅमेरा फोन बाजूला ठेवून हे सर्व मिक्स करून घेते. तर इथे मिक्स करून झाली आहे. तर आता मी इथे चवीनुसार मीठ टाकते. तर बस एक पाण्याचा हात असा शिंपडून मी हे झाकून ठेवते आता. तर मस्त अशी ही खिचडी रेडी झाली आहे. तर अशा पद्धतीने पण नक्की ट्राय करून बघा. आता बहीण येतेच आहे 3 वाजता, तर त्याच्यानंतर आम्ही दोघी बहिणी ही खिचडी खाऊया. ते असं आहे की तिने काय बनवलं की ती माझ्यासाठी नक्की घेऊन येते आणि मी पण काय बनवलं की तिच्या इकडे घेऊन जाते. तर खरंच खूप खूप चांगले आहेत माझे माहेरचे पण माझे सासरचे पण. प्रत्येक मुलीला असे माहेरचे आणि सासरचे मिळायला पाहिजेत. खरंच मी खूप भाग्यशाली आहे की मला माझे सासरचे आणि माझ्या माहेरचे दोघेही खूप खूप चांगले आहेत. तर माझी आई घट मांडत नाही, कारण तिची आता हल्ली तब्येत खराब असते. तर त्याच्यामुळे बाकी ती पहिले खूप म्हणजे आताही खूप करते. ती खूप म्हणजे खूप देवाचं, म्हणजे आई बाबा दोघं पण खूप देवाचं करतात. तर बस आता ती तब्येत खराब असते म्हणून त्याच्यामुळे ती उपास करते, घट वगैरे नाही मांडत. तर मी झाली आहे रेडी आणि इथे सर्व हे मांडले मी मुलींना द्यायला. पण आज सर्व मुली इतक्या बिझी आहेत ना, अजून एकही मुलगी आली नाही. बहीण खाली गेली आहे बोलवायला बिल्डिंगच्या खाली आणि बोलते की मी सर्व मुलींना घेऊनच येते. तर ब्लॉग काही शूट नाही करू शकले, कारण खूप घाई गडबड झाली. सिलेंडर संपलं, खूप गडबड झाली, त्याच्यामुळे मी ब्लॉग काही शूट नाही केला आहे. तर चला दाखवते मी काय काय बनवलं आहे. आणि मी ना, आम्ही तिघं लागलो होतो, माझी बहीण, माझे हस्बंड आणि मी, आम्ही तिघांनी जेवण बनवलं आहे. तर इथे सर्व बहिणींनी पेन्सिल्स आणल्या होत्या आणि मी ह्या डिश आणल्या होत्या. तर असं सर्व रेडी करून ठेवलं आहे मी इथे. त्याच्यानंतर इथे जेवणही रेडी झालं आहे. तर जेव्हा मुली येतील तर ही भाजी पहिल्या गुरुवारी पण मी बनवली होती आणि मी विसरूनच गेली. परत मी छोले बनवलेत
आणि ही हजबंडनी बनवली आहे. वरण पण हजबंडनीच बनवलं आहे. तर बस आता मुली आल्या की मी लगेचच जेवण वाढेन त्यांना हळद पिंजर करून म्हणजे हळद कुंकू लावून. तर वाजले आहेत 8. खूप उशीर झाला आहे कारण जिकडे तिकडे बायका मुलींना घेऊन चालल्या आहेत आणि त्याच्यामुळे इकडे अजून काय आल्याच नाही. मी वाट बघते अजून. तर मी शूट करायला विसरूनच गेली कारण खूप घाई गडबड झाली. तर सर्व मुली गेल्या जेवून व्यवस्थित. आता आम्ही दोघी इथे उपास सोडतोय. तर ही आहे माझी बहीण. तर आता ही पण उपास सोडतोय. आम्ही दोघींनी उपास पकडलेला. तर आली आहे टेरेसवर वॉक करायला. काल मी व्हिडिओ एंड केला नाही. तर काल मुली येऊन गेल्या, जेवून गेल्या आणि मी ट्रायपॉडला फोन लावला आणि चालू करायला विसरली. खूप घाई गडबडी झाली. त्यांना भात द्यायचं, सर्व काही करायचं होतं आणि बहीण पण त्याच्यामध्ये गडबडली. तर ट्रायपॉडला फोन लावला मी आणि चालू करायलाच विसरली. तर मला ते सर्व रेकॉर्ड करायचं होतं की त्या मुलींना गिफ्ट दिल्यावर ज्या त्या खुश झाल्या ना, खरंच तो एजच आहे तसा. आणि तेव्हा त्या मुलींचं महत्त्व आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आम्ही पण जायचो आणि खरंच खूप आनंद व्हायचा ह्या सर्व गिफ्ट्सनी. असो, पुढच्या वर्षी नक्की सर्व रेकॉर्ड करीन. तर आता आली आहे टेरेसवर. पिरवाडीला नाही गेलो आम्ही बीचला. तर हा व्लॉग मी इथेच संपवते आहे. आजसाठी इतकंच. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला सपोर्ट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.